माझे नाव श्रीकांत शामराव मोहिते, माजी उपसरपंच बलगवडे। आत्ता जो आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानावर बहिष्कार टाकण्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये गट नंबर 180-81 मध्ये जवळजवळ 15,000 झाडं होती, त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत। पहिल्यांदा वन विभागानं 550 झाडाचा खोटा पंचनामा केला। परत आम्ही त्यांच्याकडे रेड दाखल केल्यावर तीच झाडं वाढवून 1 महिन्यानं त्यांनी 5,759 केली। पण आम्ही काय केलं होतं, गावातील तरुण मंडळी, गावातली ग्रामस्थ घेऊन प्रत्येक झाडाला मार्किंग आम्ही खडून केलं होतं। ती झाडं आम्ही 12,027 झाडं आमची मोजून आम्ही काढलेली आहेत। त्याचं आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं केलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं होतं की 181 मध्ये जो गट नंबर आहे 180 मध्ये तेवढं ट्रान्सफर करा। ट्रान्सफर कशासाठी करा म्हणतो तो, कारण यामध्ये जवळजवळ 12,000 झाडं तोडून तुम्ही जे प्रोजेक्ट पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागला आहे, ती झाडं जवळजवळ 20 वर्षाच्या पूर्वीची आहेत। तर तसेच असतानासुद्धा 20 वर्षाच्या पूर्वीची झाडे असतानासुद्धा ही झाडे तोडून जो तुमचा जी बकालपणा करायचं चालू आहे ही चुकीचं आहे। तुम्ही फक्त आमची पलीकडच्या 180ला कमी जी झाडं आहे तिथं झाडं नव्हती, बारके रोपटे होते, तुम्ही तिथं करू शकता। आम्हाला या सोलर प्रोजेक्टला आमच्या गावाचा कुणाचाही विरोध नाही, पण तुम्ही ही जी चुकीचं जी केलं आहे प्रशासन असं आता महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो सर, जागा नसणे अलॉटमेंट झाली 21 एकर, त्यांनी डिझाईन तयार करताना केलं 27.5 एकराचं। आता जी झाडं त्यांनी काय केले, 21 एकर ही छत्र 181च्या आतच बसतं आहे, तरी पण त्यांनी एक दुसरी मोठी चूक अशी काय केली आहे या आवादावाल्यांनी, प्रशासनाला हाताशी धरून 10 एकरातली झाडं त्यांनी ती गरज नसताना त्यांना अलॉटमेंट त्या जागेची नसताना 10 एकरातली झाडं यांनी तोडलेत अजूनसुद्धा। त्यामुळे यांना ते विचारलं गेलं तर यांना ना त्यांचं मार्किंग कुठं आहे, कुठं मार्किंग केलं आहे, तुम्हाला जागा किती अलॉटमेंट कलेक्टर साहेबांनी केली किंवा शासनाने केली ह्याची काय माहिती गावाला नाही। सगळे त्यांनी अनलिगली सगळं केलं आहे। फक्त आम्ही काय म्हणतो तो, तुमचं जर 21 एकर क्षेत्र असताना तुम्हाला दिले असता, तुम्ही 30 एकर आत्ता झाडाची जी वृक्ष तोड केली 21 एकरमधली 12,000 आणि आत्ता दुसरी एकरची आमची त्यांनी 5,000 झाडं तोडलीत आणि 10 एकरातले तिथं त्यांना कुठलंही अलॉटमेंट दिलेली नाही, तरी बी ती तोडली आहे। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही येऊन इथं सरकार प्रशासन लेवल असेल, कलेक्टर लेवलला असेल, तुमच्या शासन लेवलला आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही। ही जी चुकीचं जी बातमी खालनं प्रशासनानं दिल्या, या बलगवडे गावचा सोलर प्रोजेक्टला विरोध आहे। आमच्या गावाचा कुणाचा या प्रोजेक्टला विरोध नाही। फक्त विरोध काय, आम्हाला झाडं तोडून कुठलीही योजना आम्हाला राबवायची नाही। तुम्हाला झाडं, तुम्हाला जागा असताना तुम्ही ती आज दिनांक 7/2/2026 जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे। आमचं काय झालं तर याच्यानंतर आम्ही ग्रामसभा घेऊन सर्व गावांनी ठरवलं होतं, जोपर्यंत ही यांचं आपल्या गावासाठी न्याय देत नाहीत किंवा हे जी झाडं तोडलेत, जी अनलिगल जी सगळी प्रोसेस राबवल्या, ही जी सविस्तर चौकशी करून त्याच्यावर जो रिस्पॉन्डेड आहे त्यांच्यावर कारवाई करायची किंवा आमच्या गावासमोर येऊन ह्या सर्वांसमोर चर्चा करायची सगळ्यासमोर। आम्ही असं म्हणत नाही आमचे खासदार नाही, आमचे आमदार नाही, हे सगळे आम्ही यांच्यासाठीच आयुष्यभर झटलो आहे, आमचे गाव झटले। आम्ही एक गटाचाच असेल तो त्या गटाचा असेल, पण आम्ही यांच्या पाठी कायम राहिलेलो आहे, कुठला दोन्ही गट असू द्या। पण असं काही नाही की आम्ही चर्चेला तयार नाही, काय नाही, तरी त्या गावाला कोणी विचारायला आलेलं नाहीत। प्रशासनाचं नुसतं ही सगळं भोगळ कारभार आहे, कोण सत्यता तपासून बघत नाही, झाडं किती आहे, क्षेत्र किती आहे, सगळं चुकीचं झालं असताना कोणी त्याचे, म्हणून या गावानं सगळ्यांनी आम्ही बहिष्कार घालायचं ठरवलंय। माझे नाव निवास बापूराव पाटील, बलगवडे तंटामुक्ती अध्यक्ष। आज जो आमचा मतदानावर जो बहिष्कार आहे, तो बहिष्कार पाठीमागं आम्ही लोकनियुक्त सरपंच हनुमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी ग्रामसभा गावाने घेतलेली होती, त्या गावाच्या ग्रामसभेत ठरले गेलं होतं की बाबांनो, वृक्षतोडीच्या विरोधात जो सोलर प्लॅन्ट उभा राहिला त्याच्यावर तडजोड म्हणून उपोषणादरम्यान सगळ्यांनी येऊन आमचं सांगितलं होतं की जागा हस्तांतरण करून देतो म्हणून, आणि त्यावेळेला ठरलेला आमचा निर्णय होता। त्यासाठी आमचं बलगवडे गाव पूर्ण आत्तापर्यंत तरी बहिष्कारावर ठाम राहिले आणि इथून पुढे ठाम राहणार। आणि प्रशासनानं अजून बी वेळ गेलेली नाही, ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं आणि येथील खासदार आमदार सगळ्यांनी यावं। 2300 मतदान आहे आणि 2300 मतदान आहे आणि 2 बूथ आहेत। तुमची मागणी काय आहे? मागणी एवढंच आहे की सोलरला ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला हस्तांतरण करतो असा शब्द दिलता आम्हाला, लेखी आश्वासन न देता आम्हाला सांगितलं होतं की बाबांनो, जमीन आम्ही हस्तांतर करू 181च्या ऐवजी 180 मध्ये आम्ही घेऊ
आणि तो प्रकल्प 180मध्ये करू. जिथं वृक्षतोड नाही म्हणजे झाडं नाहीत त्या ठिकाणी करू असं सांगितलं होतं.